नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या उन्हाच्या प्रखर झळांनी संपूर्ण महाराष्ट्र तापलाय. अमरावती, अकोला, नागपूर यांच्या ठिकाणी तापमानाचा पारा हा 47 अंशांपेक्षा जास्त गेलेला आहे. कोणीतरी आपल्याला भट्टीत टाकले आणि तशी अवस्था आली संपूर्ण महाराष्ट्रभर आता आपल्याला दिसते. 40 पेक्षा जास्त तापमान असलेले ह्या शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या सगळ्याचेच परिणाम फक्त वैयक्तिक माणसांच्या आरोग्यांवरतीच नाही, समाजाच्या आरोग्यावरती, अर्थव्यवस्थेवरती, समाजकारणावरती होणार आहेत. आणि ते कशा पद्धतीने होणार आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचं अनालिसिस करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून करायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं स्वागत. नमस्कार सर. मी मगाशी आपल्या प्रस्तावामध्येच म्हटलं की 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलेल्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. हे भीतीदायक आहे. तापमान जे आहे बाहेर जाणं सुद्धा भीतीदायक वाटू लागलेलं आहे. हे कशामुळे झालं? आपलं काय याच्याबद्दलचं अनालिसिस? सध्या आपण काय होतं हे पाहिलं तर दिवसा प्रचंड प्रमाणात आपल्याला उन्हाळ्याचा सामना करावा लागतोय आणि रात्र ही देखील अत्यंत भीषण अशी उकाड्याची आहे. अक्षरशः जीवाची काहिली होती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे नाविन्य आहे. भारतामध्ये हे आतापर्यंत उन्हाळा तीव्र, परंतु जगामध्ये आज जर सर्वात अधिक तापमान असलेली 100 शहरं काढली तर त्यातली 90च्या वरती शहरं ही एकट्या भारतामधली आहेत. याच्यावरून भारतामध्ये केवळ तीव्र उन्हाळा नाहीये, तर हा उष्माघाताचा एक आकांत मांडलाय किंवा उष्माघाताचा एक फार मोठी वेव्ह, हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो, ती वेव्ह आलेली आहे. आज सौदी अरेबियामध्ये टेम्परेचर 30च्या खाली आहे आणि महाराष्ट्रामधल्या जवळपास निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर 30 पेक्षा जास्त आहे. जे सौदी अरेबिया आपण उष्ण म्हणत होतो त्याच्याऐवजी आता महाराष्ट्र उष्ण प्रदेश म्हणायची पाळी आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि संपूर्ण हीटचा जो लँडस्केप आहे तो जगभर बदलत चाललाय. किंबहुना उन्हाच्या उष्माघाताच्या तडाख्यानं ग्रस्त असलेल्या देशांची, शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि हे खूप खतरनाक, धोकादायक पातळीपर्यंत आता गेलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की हा केवळ उन्हाळा नाही, तर ही एक प्रचंड मोठी हीट वेव्ह आहे. आज उत्तर प्रदेशामध्ये अमेठी, वाराणसी, गाझीपूर, आपल्या महाराष्ट्रात तुम्ही सांगितलं ते अकोला, अमरावती, नागपूर, नंदुरबार अशा ठिकाणी तुम्हाला मी कुठल्या शहराचं नाव नाही असं नाहीये. सोलापूरमध्ये 46-47च्या वरती गेलेलं आहे. दिल्ली, लखनौ, आग्रा, प्रयागराज या सगळ्या ठिकाणी वरते. संपूर्ण जर मॅप आपण पाहिला ना तर भारताच्या उपखंडाच्या बाजूला अशी लाल प्रभावळी दिसते आणि ती ह्या संपूर्ण भागामध्ये आता उन्हाळा किती तीव्र आहे हे. उष्माघात केव्हा म्हणतात, हीट वेट केव्हा म्हणतात? जेव्हा नॉर्मल टेम्परेचर 4% 4.5% जास्त असते टेम्परेचर, त्यावेळेला तो उष्माघात किंवा हीट वेव्ह आहे असं म्हटलं जातं. आज आपल्याकडे 4% जास्त असलेली अनेक शहरं निर्माण झालेली आहेत आणि म्हणूनच 6 ते 6.5% इतकी नॉर्मल टेम्परेचर पेक्षा वाढ झालेली आहे. आणि ती अतिशय धोकादायक आहे. केवळ आरोग्यासाठी धोका नाहीये, अर्थव्यवस्थेसाठी पण धोका आहे. आणि पूर्वीच्या काळी रात्री थंड व्हायचं, सो युअर बॉडी कुड ऍडजस्ट, परंतु आता असं होत नाहीये. रात्री सुद्धा तापमान खूप वाढतं. किंबहुना दिल्लीसारख्या शहरात तर असं संशोधन झालंय की दिवसा 2 डिग्री टेम्परेचर वाढतं आणि रात्री 4-4.5 डिग्री टेम्परेचर वाढतं. आता ह्याच्यामुळे होतंय असं की तुमचं शरीर थंड व्हायला, ऍडजस्ट व्हायला, नॉर्मल व्हायला बॉडी टेम्परेचर काही जागाच नाही. आणि त्यामुळे उष्माघाताचे बळी वारंवार आपल्याला दिसायला लागलेत. लोक आजारी पडायला लागलेत, पोटाचे विकार वाढलेत, उष्णतेचे विकार वाढलेत आणि हे पुढचे काही दिवस चालू राहणार आहे. ही अतिशय भीषण गोष्ट आहे. तर तुम्ही आता म्हटलात की साधारण सरासरीच्या पेक्षा किमान 4 डिग्रीने टेम्परेचर वाढलं की उष्माघात होतो. मग हा उष्माघात नेमका होतोय का? भारतच याचा इतका बळी का पडतोय? त्याला वातावरणातला बदल कारणीभूत आहे. याचं कारण उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये यंदा बेमौसमी पाऊस झाला की जो साधारणतः आपल्याला होताना दिसत नाही. अलीकडच्या काळात त्याचं प्रमाण वाढलेलं असलं तरी सर्वसाधारणपणे तो आपल्याला होताना दिसत नाही, बेमौसमी पाऊस. आता याचं कारण काय आहे तर पश्चिम भारतातलं बदललेलं वातावरण आहे. आता हे वातावरण बदललं म्हणजे काय झालं की तिथे समुद्र आहे आणि त्या समुद्रातून उष्ण दमट हवा ही भारताच्या लँडवर, म्हणजे मध्य भारत असेल, पूर्व भारत असेल, या इकडे येते आणि ती त्याला पूर्णपणे प्रभावित करते. तिथल्या हवेचं वातावरण, त्यांचे टेम्परेचर पूर्णपणे बदलते.
यावेळी हवा बदलली. हवा बदलली म्हणजे काय झालं, ती जी गरम हवा होती की जी वरती जाते नेहमी, ती गरम हवा खाली राहिली आणि खाली राहिल्यामुळे संपूर्ण मध्य भारताचा जो पट्टा आहे तिथलं टेम्परेचर वाढत गेलं. आता वरती आकाशात ढग आलेच नाही, त्याच्यावर कव्हर आलंच नाही, त्यामुळे सूर्य डायरेक्ट पृथ्वीला भाजू लागला आणि त्याचे परिणाम आपल्याला आता जाणवत आहेत आणि तोच तो सनस्ट्रोक म्हणा किंवा उष्माघात म्हणा तो आपल्याला जाणवतोय. आणि याच्यामुळे जशी आपण डोक्यावर छत्री घेतो ना उन्हातून वाचण्यासाठी, पावसातून वाचण्यासाठी, तशी एक उष्माघाताची छत्री निर्माण झाली आहे. आणि ती छत्री अशी निर्माण झाली की गरम हवा बाहेर जायला जागाच नाहीये. म्हणजे एखादं भांड आपण गॅसवर चहा करण्यासाठी त्यात पाणी टाकतो आणि त्याच्यावर झाकण ठेवतो, तेव्हा ते पाण्याची वाफ जी असते ती कुठे जायला जागा नसते, ते टेम्परेचर वाढतं आणि मग त्याच्यावर आपण काय जो पदार्थ करतो, तशी आता भट्टीसारखी अवस्था, गॅसवर झाकण ठेवलेलं भांड असताना तशी अवस्था पातेल्याची जशी होते ना तशी आता झालेली आहे. आणि त्याच्यामुळे खालून ती हीट येते आणि त्या हीटमुळे वरतून जायला जागा नाही, त्यामुळे ती सप्रेस होते आणि उच्च दबावाचा क्षेत्राचा हा परिणाम आहे. हे एप्रिलमध्ये कधी घडायचं नाही, परंतु आता एप्रिलमध्ये घडतंय आणि पृथ्वीच्या अस्तित्वापासून सर्वात जास्त टेम्परेचर या महिन्यामधलं जर कधी असेल तर ते आत्ता भारतामध्ये आणि भारताच्या इतरत्र आपल्याला पाहायला मिळतंय. ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. आणि एक नॉर्मल टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा मागच्या 1 ते 2 वर्षात आपल्याला 1.5-2% वाढलेली दिसते. ही जी वाढ आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो, त्या वाढीचा दर विलक्षण आहे. तुम्हाला सांगतो, आज साधारणतः पृथ्वीच्या एक जर या भागातलं टेम्परेचर पाहिलं तर 37 आणि 38% टेम्परेचर व्हायला लागलेलं आहे. हे टेम्परेचर आपल्याकडे यापूर्वी कधी नव्हतं. आता तर काही ठिकाणी पारा 40%च्या पुढे गेलेला आहे. आणि हा जो 2%चा वाढ आहे, हा 2%चा वाढ हा मागच्या 50-100 वर्षात नाही झालेला, हा आपल्याला 1-2 वर्षात जाणवायला लागलेला आहे. जर ढगच निर्माण झाले नाहीत तर मला सांगा पाऊस कसा पडणार. प्रीसम आपल्याकडे पूर्वी वसंत ऋतू साधारणतः 60 ते 70 दिवस असायचा. यावेळेचा वसंत ऋतू 10 ते 12 दिवस फक्त टिकलाय. मग निसर्गाचं जे चक्र आहे ते ऋतुचक्र कसं चालणार. मग ऋतुचक्र जर चाललं नाही तर त्याचा पिकावर परिणाम होणार, पिकाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आणि अर्थव्यवस्थेचा परिणाम आणखी इतर गोष्टींवर होणार. एवढी हीट आहे तुम्हाला सांगतो की जलाशयातलं जे पाणी आहे ना, अनेक जलाशयातलं, त्याच्या इव्हॅपोरेशनचा रेट आता 40 ते 45% इतका मोठा झालेला आहे. अख्खा हिंदुस्थान तुम्हाला सांगतो, अक्षरशः अख्खा हिंदुस्थान. आज बंगलोरमध्ये टेम्परेचर 40 डिग्री, की ज्याला आपण सर्वात थंड शहर म्हणायचो, चेन्नईमध्ये तीच अवस्था आहे. आज अख्खा हिंदुस्थान हातात कटोरा घेऊन पाण्यासाठी भीक मागताना आपल्याला दिसतोय आणि त्याच्या दारात आलंय ते अल निनो आणि ला नीना. अल निनो आणि ला नीना याच्यामुळे ही सगळी आपल्याकडे अवस्था आता निर्माण झालेली आहे. तर मला पुढच्या प्रश्नाला जोडताना तुम्ही तो शेवटचा उल्लेख केलात, अल निनो आणि ला नीना यांचा आपल्या दरवर्षीच आपण जेव्हा पावसाच्या बातम्या वाचतो, पावसाचे अंदाज वाचतो, त्या दोन घटकांचा प्रचंड विचार केला जातो आणि त्याच्यावरच हे अंदाज ठेवले जातात. मामा हे समजावून सांगा, मुळात ह्या दोन स्थिती आहेत काय, अल निनो आणि ला नीना, हे शब्दांचा अर्थ पण सांगा आणि नेमक्या स्थिती काय ते पण आम्हाला सांगा. हे बघा, अल निनो याचा साधारणतः पेरू देशाच्या आसपास समुद्रातले जे बदल घडले त्याच्यावरून हा शब्दप्रयोग आपल्याकडे करण्यात आला आणि तो आपल्याला दिसतो. आता काय नेमकं सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करतो. आणि तो म्हणजे समुद्राचं वरचं पाणी आहे ते सूर्याच्या तापमानामुळं डायरेक्ट सनशी कनेक्टेड असल्यामुळं ते पाणी खूप गरम होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या वरची जी हवा आहे ती हवा गरम होते आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे येते आणि त्याच्यामुळे त्या लँड भूभागावरची जी टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपल्याकडे वाढतं. आता लाल नीनामध्ये काय होतं, हे जे आहे ना याला आपण अल निनो असं म्हणतो. आता अल निनो जसं आहे तसं लाल नीना पण आहे. लाल नीना म्हणजे काय आहे तर समुद्राच्या तळाशी थंड पाणी असतं. वरचं जरी गरम असलं तर कारण वरतून गरम होतंय ना, त्यामुळे खालचं पाणी थंड आहे. आता ते खालचं थंड पाणी वर येतं आणि त्याच्यामुळे बाष्पीभवन आणि त्याचं पुढे ढगात रूपांतर हा सगळा ऋतुचक्राचा भाग आहे. आता हा ला नीनाचा जो पिरियड आहे ना थंड पाणी वर येण्याचा, तो एप्रिल एंडला संपून जातो. म्हणजे आता तो संपलेला आहे.
म्हणजे याच्यानंतर फक्त भाजणारा अल निनो तुमच्या आमच्या नशिबात पुढचे 1.5-2 महिने आहे. संपूर्ण भारतभर आहे. त्यामुळे गरमी वाढत जाणार, पाऊस लांबणीवर पडणार, पाऊस कमी पडणार, कारण ढगांची निर्मिती योग्य वेळी व्हायला पाहिजे. ती ढगांची निर्मिती योग्य वेळी होत नाही, योग्य संख्येनं होत नाही, योग्य प्रमाणात होत नाही, योग्य ठिकाणी समप्रमाणात सगळीकडे होत नाही. त्यामुळे इट्स नॉट जस्ट द टेम्परेचर, पण ते जे दमट हवामान आहे, ते दमट आणि गरम हवामान, त्याच्यामुळे एक प्रकारे काय ज्याला आपण म्हणू, सहन न करता येईल असा तीव्र उष्माघाताचा तडाखा आपल्याला अ, अ, बसायला लागलेला आहे. पूर्वी असं नाही व्हायचं. पूर्वी उन्हाळा यायचा आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम यायचा आणि तो घाम आला की आपली बॉडी त्या वातावरणाशी जुळून घ्यायची. परंतु आता घाम येऊन सुद्धा आपल्याला तसा रिलीफ मिळत नाहीये आणि याचं कारणच हा बदललेलं तापमान आहे. अति दमट हवामानामुळं घामामुळे शरीरातील गरमी बाहेर पडतच नाहीये आणि त्याच्यामुळे एक काय ज्याला आपण म्हणू, काय शब्द वापरू, अल निनोचं मोठं स्वरूप, मेगा अल निनो आपल्याकडे येतोय की काय, किंवा तो आपल्या दारावर धडकात येतोय की काय, अशी आता मी तुमच्याशी बोलत असताना जो या आठवड्याचा पिरियड आहे, त्या आठवड्याचं वर्णन या विषयातल्या तज्ञांनी केलेलं आहे. तर तुम्ही आता सांगितलात की कशा पद्धतीने वातावरणाचे बदल भारत असेल, नुसता भारतच नाही, भारतीय उपखंडालाच पूर्ण त्याचा त्रास होतोय. परंतु आपल्याकडे जसा पावसाचा, महापुराचा असे अंदाज दिले जातात, असा पाऊस पडणार आहे, असं काहीतरी अंदाज नाही. पण असे या हीट वेव्हचे अंदाज देण्याची काही कुठली सिस्टीम आहे का? आणि असे तरी कशा पद्धतीने कार्यवाही केली जाते आणि तसे अंदाज कसे वर्तवले जातात? चांगला प्रश्न विचारलात तुम्ही की हो, असं आहे हर्षदजी. आपल्याकडे जसा पावसाचा अंदाज दिला जातो, पुराचा अंदाज दिला जातो, तसाच तो आपल्याला हीट वेव्हचा अंदाज सुद्धा दिलेला आहे. विशेषतः जे किनारपट्टीवरची गावं आहेत, किनारपट्टीवरची शहर आहेत, तिथला जो प्रदेश आहे, तिथे नेमके काय बदल घडणार आहेत आणि विशेषतः दुपारी घराच्या बाहेर पडू नका वगैरे, या सगळ्या वॉर्निंग ज्या दिलेल्या आहेत त्या त्याच्यामुळेच दिलेल्या आहेत. पारंपरिक हीट वेव्हचा डाटा जो आहे ना, तो आता निरुपयोगी ठरायला लागला आहे. कारण त्याचं जे शेड्यूल, निसर्ग चक्र, पूर्वी आपल्याकडे 7 जूनला पाऊस पडायचा, पूर्वी आपल्याकडे मार्चच्या अखेरीला प्रचंड मोठ्या प्रमाणात काय ज्याला होळी झाली की आपल्याकडे उन्हाळा सुरू व्हायचा, तसं आता होताना दिसत नाहीये. तर हे सगळं चक्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि 38 डिग्रीच्या वरती जर तुमचं टेम्परेचर गेलं तर त्याचा दुष्परिणाम हा फळ पिकांवर होतो. त्या फळाचा रंग बदलतो, त्याची चव बदलते, त्यातलं ज्यूस कमी होतं आणि त्या सगळ्यामुळं उदाहरणार्थ लिची आहे. ही लिची आपल्याकडे 70-80% लिची बिहारून येते, मुझफ्फरपूरमधून. आज तिथलं टेम्परेचर मुद्दामून या कार्यक्रमाच्या आधी मी काढून पाहिलं, 40%च्या वर, 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर आहे. आता तिथे जी लिची निर्माण होणार आहे त्याचा कलर बदलणार, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याची किंमत कमी होणार, त्याची चव बदलणार. मग तो माल त्या शेतकऱ्यांनी करायचा काय? त्यामुळे आता दुर्दैवाने अशी परिस्थिती संपूर्ण भारतभर यावर्षी येणार आहे आणि ती म्हणजे हिवाळा अतिशय छोटा छोटा होत जाणार आहे. पूर्वी 4 महिन्याचा असायचा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तो आता नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत आपल्याकडे उन्हाळा तीव्र राहील आणि त्याच्यानंतर थोडा थोडा हिवाळा यायला सुरुवात होईल आणि उन्हाळा जो आहे जो 3-3.5 महिने असायचा तो आपल्याकडे आता 4.5-5 महिन्याचा होईल, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. या सगळ्यामुळं पिकावर परिणाम होतो, क्वालिटी कमी होते, यील्ड कमी होते. म्हणून त्याचं वर्णन करताना एकाने फार छान एका आंतरराष्ट्रीय परिषदेत वर्णन केलं की हे काय चालू आहे सध्या. ऑनलाईन परिषद होती, मी ती अटेंड केली, की काय चाललंय नेमकं. तर त्यांनी सुंदर एका वाक्यात वर्णन केलं की दिस इज अ ह्युमन ड्रिव्हन क्लायमेट चेंज. हे परमेश्वराने आणलेलं नाहीये, तर हे माणसांनी आणलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा पृथ्वीला आलेला ताप आहे. बरोबर. तुम्ही आता सांगितल्या पद्धतीने हीच परिस्थिती सध्या आहे, परंतु त्याच्या आपण मगाशी ह्याच्यामध्ये प्रस्तावनेत सुद्धा म्हटलं की त्याचे परिणाम आहेत हे खूप गंभीर आहेत आणि दूरगामी आहेत. त्यातले समाजकारणावरती असतील, वैयक्तिक आपल्या आयुष्यावरती असतील, वैयक्तिक शरीरावरती असतील, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम आहेत. आम्हाला ह्या सगळ्यांबद्दल सांगा, कशा पद्धतीने परिणाम होत आहेत आणि भारत आता त्या परिस्थितीत आहे का? अर्थव्यवस्थेवर खूपच परिणाम होतात. याचं कारण तुमची उत्पादकता कमी होते,
तुमचं उत्पादन कमी होतं, कार्यक्षमता कमी होते, परफॉर्मन्स कमी होतो. ह्या सगळ्यामुळे आजच बघा ना, अख्ख्या भारतामध्ये जवळपास 3/4 ठिकाणी सौदी अरेबियापेक्षा जास्त टेम्परेचर आहे. सो वर्किंग आवर्स गेट रिड्युस्ड. आज अकोल्यामध्ये 47, अमरावतीमध्ये 47, 48, सोलापूरला 47, 48 अशा ठिकाणी दुपारी तुम्ही 11च्या नंतर, 12च्या नंतर दुपारी 4-4:30 पर्यंत कामच करू शकत नाही. म्हणजे जी रस्त्यावरची काम आहेत, जी आपल्याला अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा जो रस्त्यावरचा वर्ग आहे, कोणीतरी काहीतरी विकत असतं, कोणीतरी काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतं, कोणीतरी रिक्षा चालवत असतं, कोणीतरी टॅक्सी हे सगळं आपल्याकडे आता त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. ही वस्तुस्थिती आहे. पण सर, हे सगळं आता आपण बघितलं, परिणाम काय होतात, कशा पद्धतीने पृथ्वीचं तापमान वाढतंय, भारतीय उपखंडाला कसा फटका बसतोय, हे सगळं बघितलं. याचं सोल्युशन तुम्हाला काय वाटतं? कशा पद्धतीने याच्यावरती आपण उपाय शोधू शकतो? एकच, आणि ते म्हणजे पृथ्वी तलावरचं ग्रीन कव्हर, हिरवळ वाढवणे, झाडं वाढवणे, झाडं जगवणे, झाडं लावणे हा एक आणि एकमेव उपाय आहे. हे झालं पृथ्वीचं. आणि आपल्या शरीराचं म्हणाल तर या काळामध्ये आपल्या शरीरातल्या पाण्याच्या आणि त्याच्याबरोबरच्या काही मिनरल्सच्या प्रमाणाचं संतुलन मेंटेन ठेवणे आणि त्याकरता बॅलन्स डाएट, हे पण हा वैयक्तिक भाग झाला. I will more talk on the policy, what government should be doing, what should be the macro economic measures. एक लक्षात घ्या, आपण जरी एसी मध्ये बसलो असलो, आता तुम्ही एसी मध्ये बसलायत, मी एसी मध्ये बसलोय, आपण एसी मध्ये कार्यक्रम करतोय, बघणारे कदाचित प्रेक्षक कधी दिवसभरात रात्री वगैरे बघत असतील, आज बघतील, उद्या बघतील, ते सुद्धा कदाचित निम्मे लोक, त्याच्यातले अनेक लोक एसी मध्ये बसले असतील. एसी मध्ये तुम्ही आहात म्हणून तुम्हाला याची हीट वेव्ह जाणवत नाही, या भ्रमातनं पहिले बाहेर या. याचं कारण असं आहे, 3 out of 4, 4 पैकी 3 माणसं ही नॉन एसी एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात. मग ते ट्रॅफिक पोलीस असतात, शेतकरी असतात, मच्छीमार असतात, मजूर असतात, रस्त्यावर काही विकत असतात. हे सगळे जे असतात ना, त्या सगळ्यांना त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी, 2 वेळच्या अन्नासाठी करावं लागतं. आणि दॅट्स द 75% वर्कफोर्स ऑफ इंडिया. 25% फक्त हे ऑफिसात जातात, व्हाउचर करतात. बाकीचे, ते नायगावकरांची कविता आहे ना, तसे आहेत. ते जाऊन तिकडे शेतात धान्य पिकवतायत, ते मच्छीमार आहेत, ते रस्त्यावर काम करतायत, आणि दॅट कॉन्ट्रीब्युट्स 1/3 ऑफ युअर जीडीपी. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होते, आणि त्याचा जवळपास आत्ताचा जो एक अंदाज आलेला आहे, तो अंदाज साधारणतः 2.5% जीडीपीला फटका बसू शकतो, इतका प्रचंड परिणाम याचा आपल्याकडे होत असतो. याचं कारण आता ह्या काळात तुम्हाला सांगतो, सगळ्या पिकांचा काही मी धांडोळा घेत नाही, गव्हात जो दाणा आहे ना, तो दाणा भरायला सुरुवात झाली असते. अशा वेळेला जेव्हा एक्स्ट्रीम हीट असते आणि तुम्ही पुरेसं पाणी देऊ शकत नाही, आणि पाणी देणार तरी किती, 24 तास तर तुम्ही काही पाणी चालू ठेवू शकणार नाही, मग त्याचा दाणा जो तो नीट भरला जात नाही, त्याचं वजन कमी होतं, त्याचा कस कमी होतो, त्याची गुणवत्ता कमी होते, आणि दॅट कॉन्ट्रीब्युट्स अबाउट 2.5% लॉस. आज जीडीपीच्या 2.5% म्हणजे आपलं सरकार शिक्षणावर जेवढा खर्च करतं ना, तेवढा आपला या क्लायमेट चेंज किंवा हीट वेव्हमुळे लॉस होतो, एवढं लक्षात घ्या. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ऍट मॅक्रो इकॉनॉमिक लेवल ऑल बजेट्स, तुमच्या घराच्या बजेटपासून तुमच्या गावातल्या महानगरपालिका, नगर परिषदांचं बजेट, तुमच्या राज्याचं बजेट, तुमच्या देशाचं बजेट, हे ग्रीन असलंच पाहिजे. आणि हीच आत्ताची खरी गरज आहे. प्रत्येक बिल्डिंगमध्ये तशी सोय करण्यात आली पाहिजे की व्हेअर आवर टेम्परेचर्स, त्या बिल्डिंग मधलं जे आहे, कॉन्क्रीट जंगल आपल्याकडे आज निर्माण झालं. कॉन्क्रीट दिवसभर ते हीट शोषून घेतं आणि रात्री ती एमिट करतं. रात्री ती बाहेर केल्यामुळे रात्रीचं टेम्परेचर पण कमी होत नाही. अनेक ठिकाणी मी ग्लास फसाद असलेल्या बिल्डिंग बघतो. आज त्या ग्लास, हे अमेरिकेला ठीक आहे, कारण तिकडे टेम्परेचरच मुळात कमी असतं. तिकडे तुम्हाला गरमी पाहिजे असते म्हणून तुम्ही ती ग्लास लावता, परंतु इकडे त्याच्यामुळे पक्षी तर त्याला धडकून मारतात, ते सोडून द्या, तो एक भाग आहेच, म्हणजे तो तर भीषणच आहे. पण त्याही पेक्षा सुद्धा त्याच्यामुळे टेम्परेचर किती वाढतं तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या रिफ्लेक्शनमुळे किती आपल्याकडे टेम्परेचर वाढत असतं. त्यामुळे आपल्याकडे आज गरज आहे, आपल्याकडे शहरं व्हर्टिकल होत आहेत. सो वी नीड व्हर्टिकल गार्डन्स. गार्डन्स फक्त हॉरिझॉन्टल का पाहिजेत? बिल्डिंगा जर व्हर्टिकल होत असतील, पार्किंग व्हर्टिकल होत असेल, तर मग गार्डन का व्हर्टिकल नको? आणि
हे जर नाही केलं तर एक वर्ष असं येईल की तिथे पावसाळा असेल, उन्हाळा असेल, उष्माघात असेल, हीट वेव्ह असेल, पण आपल्याकडे हिवाळाच नसेल. आणि जर हिवाळा नाही अशा परिस्थितीला आपण जाऊन पोहोचलो, तेव्हा लक्षात घ्या आज काय होतंय. आता अल निनो तुमच्याकडे केव्हा येणार आहे माहितीये? त्याचं पीक जेव्हा तुमच्याकडे पाऊस पडायला सुरुवात होणार आहे तेव्हा. पाऊस पडायला सुरुवात होणार आहे तेव्हा समुद्रावरचा गरम वारा जर तुमच्याकडे यायला लागला तर त्या ढगात पाणी ते कसं खाली पडणार, त्याला थंडावा कसा मिळणार. सो देर विल बी लेस रेन्स. आणि आता या वर्षीचं फोरकास्टच आहे की मागच्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या 10 वर्षापेक्षा सर्वात कमी रेनफॉल या वेळेला आहे. मग जर कमी रेनफॉल असेल तर तो काही ठिकाणी आणखीन कमी असतो. मग तिकडच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, काही वर्षापूर्वी आपल्याकडे लातूरला रेल्वेच्या वॅगन्सनी पाणी न्यायची पाळी आली होती, तशीच परिस्थिती यावर्षी निर्माण होणार आहे. आणि या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो, त्याचा ऍग्रिकल्चरवर परिणाम होत असतो. याचं कारण कमी फूड निर्माण होतं, त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढतं की त्याचे सगळेच परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवर भीषण होत असतात. आधीच युद्धामुळे आमचं कंबरडं मोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यात जर भर कुठली पडली असेल तर या हीट वेव्हची. सो अवर लाईफस्टाईल नीड टू बी ग्रीन. आणि त्याच्यात मला एक आठवण करून द्यायची आहे की कूल द ग्लोब अशा नावाचं एक ऍप पुण्यातल्या मुलीने तयार केलंय, प्राची शेवगावकर. त्याच्यामध्ये तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही किती कार्बन उत्सर्जन करता याची तुम्हाला जाणीव करून दिली जाते. आणि तुम्हाला सांगतो 125 देशातील लोक त्याचे नागरिक आहेत. तिशी सुद्धा न गाठलेल्या या मुलीनं अक्षरशः चमत्कार केलाय मला सांगतो. असे प्रयोग आपल्याकडे खूप व्हायला पाहिजेत, वैयक्तिक पातळीवरचे आणि सामाजिक आणि धोरणात्मक पातळीवरचे बदल व्हायला पाहिजेत. तरच आपण याचा सामना करू शकू. अन्यथा हिवाळ्याविना आलेलं वर्ष हे आपल्यापासून फार दूर नाहीये. तर तुम्ही आज अतिशय महत्वाच्या, आता आपण सर्वच जण त्या फेज मधून जातो अशा एका महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा केली. आणि त्याच्यामधनं नेमके खरंच आपल्याला वैयक्तिकरित्या सुद्धा जे आपल्याला सोल्युशन्स त्याच्यावरती करता येतील, उपाय करता येतील, यांच्यावरती आपण चर्चा केली. आजच्या या महत्वाच्या विषयासाठी तुम्ही मला वेळ दिलात आणि आपल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजचा प्रश्न होता हीट वेव्हचा. आपण हीट वेव्हची आपण सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळ्यात जे धोके आपल्याला संभवत आहेत त्यांची जाणीव करून घेण्याचा आपण प्रयत्न केला. ही जाणीव आपल्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे, कारण ह्याच्यावरती आपण आजच उपाय केले तर आपल्या पुढच्या पिढ्या जगणार आहेत आणि पुढच्या पिढ्यांना याचा फायदा होणार आहे. तेव्हा हीच आमच्या या संपूर्ण इंटरव्ह्यूचा आमचा एक मूळ उद्देशच आहे की आत्ताच जागावा तरच आपण उद्या वाचू शकू. त्यामुळे हा संदेश आम्ही याच्यात देतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.